तर आज सकाळी उठल्याने मस्त नाश्त्याला केलं की उपमा. तर मस्त उपमा तयार झालेला आहे. तर उपमा मी स्वतःलाही घेतला आणि आहोंना सुद्धा खायला दिला. तर बघा त्यांना मी दिलेला आहे. तर मस्त गरम गरम असा उपमा ते एन्जॉय करत आहे. त्याच्यानंतर मग म्हटलं आता भाजीला काय करू, म्हणून त्यांना विचारलं की आज जेवण स्वयंपाकाला काय बनवू. तर मला बोलले की भाजीला काय, म्हणजे जे होते ते मी त्यांना ऑप्शनला दिलं. तर त्याच्यानंतर ते बोलले बटाटा आणि वाटाणा पण आहे ना, तर त्याचा पराठा कर, तर मिक्स पराठा कर. त्याच्यानंतर बघा मी 2 बटाटे घेतले आणि जे वाटाणे माझ्याकडे पाव किलो होते ते सोलून घेतले. तर मस्त दोन्ही मी उकडायला ठेवलेलं आहे. त्याच्यात मीठ टाकलं आणि उकडायला ठेवलं. त्याच्यानंतर इकडे कणिक घेतलेलं आहे. कणकेमध्ये थोडेसे मीठ टाकलं, तेल टाकलं आणि थोडंसं ओवासुद्धा टाकला की छान लागतो म्हणून. आणि तुम्हाला जर थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं असेल तर तेही टाकू शकतं. माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मी नाही टाकलं. अशी मस्त अशी घट्टसर कणिक मळून घेत आहे मी. आणि मस्त बघा कणिक मी कशी मळत आहे. मला अजिबात परातीला ना कणिक चिकटलेली आवडत नाही. तर बघा मी कशी कणिक मळलेली आहे, एकदम अशी परात धुतल्यासारखी कणिक मी मळत असते. त्याच्यानंतर बघा लगेच मी करायला घेतली की सारण बनवायची तयारी करायला घेतलेली आहे. आणि लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. आणि आपले व्लॉग्स आवडतात का मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आज खूप उशीर झाला होता आणि बाळाला बघत बघत हे मला सगळं करायचं असतं. आणि जेवढ्या वेळात बाळ झोपते तेवढ्या वेळात मला करायचं असतं. पण काय करणार, आमचं बाळ झोपतच नाही दिवसभर पण. तर त्याच्यानंतर बघा मी मिरची घेतली, थोडंसं आलं घेतलं, 5-6 मिरच्या घेतल्या, जिरे घेतले आणि बडीशेप घेतली आणि त्याचं एक वाटण बनवलं. त्याच्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलात ते जो काही मी आता वाटण केलं होतं ते भाजलं. त्याच्यानंतर वाटण आणि बटाटा टाकला. पण तेवढ्यात मला एक कॉल आला आणि तो व्हिडिओ काढायचा मी राहून गेलं. तर मस्त असं सारण बघा बनवून घेतलं, मीठ वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतलं, थोडीशी धने पावडर टाकून घेतली आणि थोडासा गरम मसाला मी वाटणात टाकून घेतला. त्याच्यानंतर बघा लगेच मी घेतले पराठे बनवायला आणि बघा मस्त असे उंडा बनवला आणि मस्त पराठा आपला भाजत आहे. तर खूप सुंदर पराठे होतात, नक्की ट्राय करून बघा. मस्त खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि बघा कलर वगैरे खूप छान आलेला आहे. कोथिंबीर टाकली, मीठ वगैरे सगळं टाकलं आणि मस्त पराठे भाजायला घेतलं. असं मस्त उंडा करायचा आणि त्याच्यात भरून घ्यायचं आणि भरपूर सारण घालायचं म्हणजे टेस्ट आहे. त्याच्यानंतर बघा मिस्टरांना जेवण दिलं आणि मिस्टरांना भूक लागली होती आणि पटकन जेवायला चालू केलं. त्याच्यानंतर मी ते घेतलेलं आहे, पराठा घेतला होता. त्याच्यानंतर गार्लिक बटर मी स्वतःच घरी तयार केलं होतं. ते पराठ्यासोबत खूप छान लागतं. खूप छान असा पराठा झाला होता. मिस्टरांना सुद्धा खूप 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 आवडला आणि त्यांना खरंच मनापासून रेसिपी आवडली तरच ते छान बोलतात, नाही तर नाही. तर त्यांना खरंच खूप आवडला होता आणि तुम्ही पटकन एक लाईक करा, नक्की ट्राय